लोकसभा मतदारसंघ आहे। हा नाशिक लोकसभा मतदारसंघ हा एक संघ राहिला पाहिजे, एक दिलाने पुढे नेला पाहिजे, पुढे गेला पाहिजे। पण मला सांगण्यात आलं बसा ना हा नाशिक जिल्हा हा एक संघ राहिला पाहिजे, एक दिलाने काम झालं पाहिजे। परंतु सांगतात लोक सिन्नरमधून 1,00,000 मताचं लीड घेऊन येणार, एवढं लीड तिकडून घेऊन येणार, मग इकडे नाशिकमध्ये ते लीड कुठं फेडणार। मी म्हटलो हात जोडून विनंती करतो बाबा, नाशिकमध्ये 4 मतदारसंघ आहेत, तुम्ही विभाजन करू नका, असं झालं नाही पाहिजे। भाई सिन्नरमध्ये जातीपातीचं राजकारण करून काही लोक स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम करतात, तसं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीये। नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक संघ काम करतात, एक दिलाने काम करतात, एक दिलाने पुढे जातात, पुढे नेले जातात। कोण त्या समाजाचा, कोण ह्या समाजाचा, कोण आम्हाला समाज माहित नाही, ना जातपर ना पातपर, आम्ही एक संघ एक दिलाने काम करणारे लोक आहोत। भाई जितके दिवस मी शिवसेनेमध्ये 13 वर्ष जिल्हा प्रमुख राहिलो, बरेच कामं घेऊन मी तुमच्याकडे आलो म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आलो। पण ह्या निष्ठेची ज्या वेळेला एक आई थांबा ना, या निष्ठेची ज्या वेळेला चेष्टा केली जाते, मी 1 वर्ष 1.5 वर्ष गणगण संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो, फिरून प्रत्येकाच्या गाठीभेटी घेत होतो, प्रत्येकाला भेटत होतो, प्रत्येक जण मला साथ देत होता, हात देत होता, आणि प्रत्येक जण मला सांगत होता की अप्पा आता तुझी बारी। त्याला मलाही अप्पा म्हणायचे, आता मला कळालं अप्पा आता तुझी बारी, अप्पा आता तुझी बारी रे बाबा। मी चेष्टा मजाक केली नाही, मजाक म्हणून कधी राजकारणामध्ये काम केलं नाही, निष्ठेनं काम केलं, कष्ट केले, मेहनत केली। एक संघ पक्ष असा विखुरलेला होता, पक्ष असा वाया गेला होता, पक्ष असा तुटफूट झाला होता। त्या काळामध्ये पक्ष हातात घेतला, पक्षाचं बांधकाम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे ते अनुकरण। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपी गेले होते ते जागे केले, जे जागे झाले ते उभे केले, जे उभे राहिले त्यांना चालतं केलं, चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण देऊन ह्या स्वराज्याचं सांगकाम आणि बांधकाम, त्या नीतीप्रमाणे शिवसेनेचं सांगकाम आणि बांधकाम करून जिथं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना उगवली, शिवसेना वाढवली, शिवसेना पुढे नेली। या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 74-72 नगरसेवक होते संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये स्वसाना। त्या शिवसेनेचे नगरसेवक हे 250च्या पुढे न्यायचं काम आपण जिल्ह्यामध्ये केलं, आणि सर्वांनी मिळून ह्या जिल्ह्याला वाढवलं, घडवलं, शिवसेनेला पुढे नेलं। पण आज कालपर्यंत माझा विश्वास नव्हता अण्णा, माझा विश्वास होता त्या मातोश्रीवरती, राहिलाच पाहिजे। वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी, मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन, भाई मला 2001 साली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, नाना होते, बबनराव घोलप, आम्ही दोघं गेलो, साहेबांनी सांगितलं विजय तुला लढायचं। मी म्हटलं भाई साहेब माझा भाऊ आहे नगरसेवक, त्याला द्या, मला नका देऊ। नाही, जनतेतून नगरपालिकेची निवडणूक आहे, तू शहर प्रमुख आहे, तुला निवडणूक लढायची आहे। साहेबांनी मला सांगितलं लढ। 2 दिवसांनी भाई त्या ठिकाणी तक्रार झाली की हा निवडून येणार नाही, तिला कुणीतरी वकील दिला पाहिजे, कुणीतरी इंजिनियर दिला पाहिजे। ती तक्रार ज्या वेळेला साहेबांकडे गेली, तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, साहेबांनी जे तक्रारदार होते त्यांना सांगितलं परवा या, परवा मी तुमच्याशी बोलतो। त्याच वेळेला स्थानिक लोकाधिकार समितीचे 30 लोक साहेबांनी बोलून घेतले, त्यांना भगूरमध्ये पाठवलं। त्या भगूरमध्ये त्यांनी सर्वे केला, पानपट्टीवर गेले, सायकलच्या दुकानावर गेले, भाजी विक्रेत्याकडे गेले, रिक्षामध्ये बसले, टॅक्सीमध्ये बसले, स्टँडवर गेले, बाजारात फिरले, इकडे तिकडे फिरून सगळीकडे सगळ्या गल्ली बोळात मतं काढले, मतं काढून त्यांनी दुसऱ्या दिवशी अहवाल त्याच रात्रीला साहेबांकडे दिला। दुसऱ्या दिवशी ज्यांना बोलवलं होतं त्या बोलवलेल्या लोकांना साहेबांनी बसवलं, आणि बसवलेला तो अहवाल त्यांच्या पुढे टाकला। प्रत्येक गल्ली बोळातल्या माणसाचं मत त्याच्यामध्ये होतं, त्यांनी सांगितलं होतं विजय करंजकरच चालेल। आणि त्यावेळेला
वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली होती आणि मी सगळे लहान सहान पोरं उभे करून सगळीची सगळी बॉडी साहेब भाई मी निवडून आणली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत शिवसेनेची अभेद्य सत्ता भगूरमध्ये कायम राहिली. हे काम वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या कृपाआशीर्वादाने आम्ही करू शकतो. मला आज अभिमान वाटेल की ठाण्याचा हा ठाण्यावर त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा ठाण्याचा किल्ला अभेद्य ठेवला. आणि ज्या वेळेला मध्यंतरी झालं सुहासांना लोक म्हणायचे गद्दार 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 गद्दार, त्या काढूला हात लावू शकत नाही. परंतु एक म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या दिवशी विजय करंजकरांनी केलेली निष्ठा, दाखवलेली निष्ठा, वर्षभर अगोदर विजय करंजकरला सांगितलं, विजय गोहेर जा, तुम्हाला लढायचंय. विजय करंजकर वर्षभर किल्ला भटभट भटकला, लोकांपर्यंत पोहोचला, तळागाळामध्ये गेला. आदल्या दिवशीपर्यंत विजय करंजकरचं नाव आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक टीव्हीवरचा पत्ता खुल नाव दुसरं. त्यावेळेला म्हटलं, अरे गद्दारांचा गट खरा इथं आहे, गद्दार कधी खरं इथं आहे. म्हणून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे एक संघ 40 लोक जातात, एक संघ 40 लोक बाजूला होतात. काहीतरी तो त्वचा मारला असेल, काहीतरी ते घडला असेल, काहीतरी उपरी कृत्य केलं असेल म्हणूनच केले. आज मला कळलं आणि खऱ्या अर्थानं मी निष्ठेच्या सोबत आलोय. आज कोणी कोणाची हिंमत असेल शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कुठल्याही नेत्याने म्हणावं विजय करंजकर गद्दार आहे, तुम्हाला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अरे हा बाबा, धनुष्यबाण रामाचा आणि विजय करंजकर कामाचा. आज ते म्हणतात ना, राम के जमाने में फल फ्रूट, कृष्ण के जमाने में माखन और घी, कलियुग की गरम गरम चाय फूक फूक के पी. आता तर साखर फुकून खायला लागल अशी परिस्थिती आहे. म्हणून मी आज जास्त बोलणार नाही, भाईंना पुढे जाऊन नाही जास्त बोलणार नाही. हिंमत बाप्पाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी विजयी करायचे आणि गद्दारांना खऱ्या अर्थाने माझ्या धोकाधडी करणाऱ्यांना या ठिकाणी त्याची जागा आपल्याला दाखवायची आहे. भाई मी तुम्हाला म्हणजे आज जरी थोडं डळमळीत वातावरण असेल तरी आपण सगळं धुवून काढून सगळे एक संघ एक दिलानं भिडू, निश्चितपणे लोक आपल्या सोबत राहतील. आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट पुराशी बाळगावी लागेल की आपल्याला आता धोका देणाऱ्यांना मोका द्यायचा नाही म्हणजे नाही. अरे कालपर्यंत म्हणजे 8 दिवस 15 दिवस अगोदर भाई तो उमेदवार म्हणून माझ्या बरोबर 2 महिने माझ्या बरोबर फिरले, 2 महिने माझ्या बरोबर फिरले. 4 दिवस अगोदर 8 दिवस अगोदर चर्चा झाली. आमचा दीपक पुणे आहे का इकडचा उपजिल्हा पण, हा दीपक पुणे आहे. भाई त्या दीपक पुण्याला त्यांनी सांगितलं, अरे आपली ऐकत नाही, आपण सिन्नरच्या बाहेर जात नाही, आपलं सिन्नरच्या बाहेर काही लावत नाही बाळू. आणि उमेदवारी घ्यायला होतं. अरे मग खरा दिलदार होता, खऱ्या मनाचा होता तर तू सांगायला पाहिजे होतं की साहेब माझी तिथं ऐकत नाहीये, विजय करंजकरला उमेदवारी द्या, विजय करंजकरच निवडून येऊ शकतो, पण जिथं मिळालं तिथे गिळायचं, जिथं मिळालं तिथे गिळायचं. ही प्रवृत्ती कुठेतरी बाजूला केली पाहिजे, ही प्रवृत्ती कुठेतरी गाठली पाहिजे. की सर्वांना हात जोडून विनंती करेन की काय झालं असेल काय नाही झालं असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी आतापर्यंत कुठे लबाडी केलेली, कुठे खोटं काम केलेली, भाई मी एवढे शिवसेनेचे तिकीट वाटले असतील, तिकडून तो बंदी तिथपासून ते इकडे लवटी आणणार शिवाजी शिवाजी या सगळ्यांना माहित असेल. कुठल्याही तिकिटामध्ये कधी घोळ केला नाही, कोणाचा चहा पिऊन कोणाला तिकीट दिला नाही. मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले, त्याचा चहा पिलो नाही. मी सामाजिक बांधिलकी पाळण्याचं काम केलं बाळू सांगळे. मी त्या ठिकाणी समाज जोडण्याचं काम करून दाखवलं. मी पंचायत समितीमध्ये सभापती केले असेल, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष केले असतील, परंतु त्यांचा चहा न पिता माझा चहा पाजून त्यांना केलं. एक निष्ठेनं काम मी करून दाखवलं. निश्चितपणे
यानंतर मी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा एक घाण्या वाघ म्हणून आदरणीय भाई, आमचे सर्वांचे लाडके भाई, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सोबत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढणार. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जो येईल त्याला पाडणार आणि निश्चितपणे लोकांना पण शिवसेना. अनेक लोकांचे निमंत्रण होते बाई, खरं सांगतो, पण मग आपल्याला आपलं कसं करमल, कसं होईल तिकडं, काही जरी झालं तरी आपल्याला मित्रांना ते परवडणार नाही. म्हणून खांद्यांना श्वासांना म्हणून काय आपल्या इकडे तिकडे आपण काही बसलो नाही. मी सत्याला एकच सांगेल, सच है विपत्तीचा बात ये कायर को दहलाती है, शूरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं धीरज होते, विघ्नों को गले लगाते हैं, कांटों में राह बनाते हैं, मुख से न कभी उफ कहते हैं, संकट का चरण रहते हैं, जो लाभ रहता सब सहते हैं, उद्योग निरंतर रहते हैं, शूलों का मूल नसाने को, बड़े खुद विपत्ति पर छाने को, है कौन विघ्ना ऐसा जग में टिक सके, वीर नर के मत में घंटों खेलता है जब नर पर्वत के जाते पाव पर मानव जब जोर लगाता है, पत्थर पानी बन जाता है, डगराला सुद्धा पाणी बनण्याची ताकद. आता तुम्हाला सगळ्यांना रक्ताचं पाणी करून येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपल्याला भिडायचं आहे आणि भिडून आपल्याला शिवसेनेचा हा धनुष्यबाण घेऊन असलेला आपला उमेदवार हेमंतप्पा गोडसे याला संसदेच्या दारापर्यंत पोहोचवायचं आहे. एवढी शपथ घेऊन आपल्याला सगळ्यांची दादा घेतो. जय हिंद, जय महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.